नमस्कार मंडळी, संगीताच रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त अंडा करी बनवणार आहोत। एकदम झटपट होते आणि खूपच छान लागते। पाऊस पण येतोय तर असे मस्त गरमागरम अंडा करीचा स्वाद घेऊया। चला तर मग सुरुवात करूया अशी मस्त रेसिपीसाठी। मी 4 अंडी धुवून उकडायला ठेवले। आता याला जरासं उकळी आली की आपण झाकून ठेवूया आणि गॅस लो करूया। तर हे पहा, एक छोटा कांदा घेतलाय, हा चिरून घ्यायचा आणि एक छोटा टोमॅटो चिरून घ्यायचा आहे। कढीपत्ता, एक अख्खी मिरची घेतली आहे आणि कोथिंबीर। आता पावसाचे दिवस आहेत तर हे पहा, कोथिंबीर व्यवस्थित धुवून घ्या। हे असं आपण ह्याचा एक दांडा काढला, पान काढलं तर हे पहा, ह्याच्यामध्ये माती बसलेली असते, त्याच्यामुळे याला तुम्ही व्यवस्थित बघून स्वच्छ धुवून घ्या। चला आता आपण हे कांदा आणि टोमॅटो चिरून घेऊया। बारीक चिरून घ्यायचं। कारण आपल्याला अंडा करी बनवायची पण जरा थिक रश्याची बनवायची, जरा दाटसर रस्सा बनवायचा आहे। कोथिंबीर पण चिरून घेऊया। मिरचीला पण एक काप लावून घ्यायचं आहे। ते आपले उकडलेले आहे, हे मी ते गरम पाणी काढून जरासं थंड पाणी टाकले। थोडंसं खाली असं हे करून असं चोळून जरासं हलक्या हाताने घेतलं की हे कवच ह्याचे पटकन निघतात। हे पहा, व्यवस्थित निघतात। हे पहा, आपल्याला अंड्याचे असे 2-2 भाग करून घ्यायचे। त्याने काय होतं की अंड्याला मस्त मसाला पण लागतो आणि ह्याच्यात रस्सामध्ये थोड्याशा चव पण खूप छान येते। जास्त काही साहित्य लागणार नाही। हे पहा, जिरे आहेत, हळद आहे आणि 1-1.5 चमचा मी बेसन घेतलं आहे, छोटा चमचा। ते आपल्याला फोडणीमध्येच टाकायचं आहे। घाटी मसाला आहे, आलं लसूण पेस्ट आहे, याच्यामध्ये मी कोथिंबीर पण वाटून घेतलेली आहे। आता आपण फोडणी देऊया। हे पहा, 2-3 चमचे तेल घातले। जिरं घालायचे। जिरं असं छान भाजलं की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा। आता त्याच्यात आपण आलं लसूण पेस्ट घालूया, हिरवी मिरची घालूया आणि कढीपत्ता थोडासा। हळद अर्धा चमचा घातलाय छोटा। हा घाटी मसाला 1-1.5 चमचा घातलाय। तुम्ही कुठलाही तिखट वापरू शकता। जर लाल मिरची पावडरच असेल तर तुम्ही धने पावडर आणि गरम मसाला पण थोडा 1-1 चमचा घाला। कारण माझ्या ह्या घाटी मसाल्यामध्ये सगळे गरम मसाले, धने पावडर पण आहे, त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा मसाले नाही घालत। तर आता हे छान भाजले। कोथिंबीर आता फोडणीत घालायची गरज नाही, कारण मी आलं लसूण पेस्टमध्येच वाटलेली होती। आपल्याला वरून कोथिंबीर घालायची। थोडंसं मीठ घालूया, म्हणजे काय होईल की आपला टोमॅटो नरम होईल छान। हे पहा, अर्धा चमचा मीठ घातलं। गॅस बारीकच ठेवायचा आहे, नाहीतर खालून आपली फोडणी करपून जाईल। हे पहा, आता काय करायचे, जरासं हे बाजूला करून मसाले त्याच्यात आपण बेसन घालूया। हे पहा, बेसन आपल्याला तेलाचं जरासं खरपूस होईपर्यंत तळायचं आहे। तेल घालते म्हणजे छान आपलं भाजून निघेल। हे पहा, ह्याने काय होतं, स्वाद पण छान येतो आणि आपला रस्सा पण जरासं थिक होतो, पातळ पातळ होत नाही, दाटसर होतं छान। हे पहा, बेसन आपलं मस्त भाजले, सुगंध पण छान येऊ लागलाय। आता याला पूर्ण मसाल्यात मिक्स करूया। हे अंडे आहेत ते याच्यामध्ये घालायचे। हे पहा, असे याला पण आपण मस्त फ्राय करून घ्यायचे। हे पहा, अशा मस्त मसाल्यामध्ये हे सगळे फ्राय होतात। मीठ घालूया, मगाशी अर्धा चमचा कमी मीठ घातलं होतं।
आता परत मी अर्धा चमचा मीठ घातले. छान असे अंडे पण फ्राय झाले. आता थोडंसं पाणी घालायचं आहे. गरम केलेलं आहे पाणी मी. तुम्हाला याचा रस्सा किती ठेवायचा आहे का पातळ करायचं आहे हे तुमच्यावरती आहे. तुम्हाला किती पाणी घालायचं आहे ते. मी जरासा दाटसरच ठेवणार आहे. असे अंडा करी तुम्ही नक्कीच बनवून बघा. खूपच छान लागते आणि चविष्ट लागते. आता याला जास्त शिजवायची गरज नाही कारण आपण सगळे मसाले व्यवस्थित भाजलेले पण आहे. पण थोडं आपण 2 मिनिट याला ठेवायचं आहे. कोथिंबीर घालूया आणि याला 2 मिनिटासाठी झाकून ठेवूया. बघूया. हे पहा मस्त 2-4 मिनिट ठेवलं होतं. हे पहा किती छान आहे. मस्त आपली अंडा करी झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा मंडळी. नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील रेसिपीमध्ये. थँक्यू.